बालमित्रांनो, आज भूमिती या विषयातील आपण क्षेत्रफळ हा घटक पाहणार आहोत। तर आज आपण सुरुवातीला क्षेत्रफळ म्हणजे काय हे समजून घेऊया। क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा, म्हणजेच त्या आकृतीनं आपल्या जमिनीवरची किती जागा घेतलेली आहे ते काय असतं, त्या जागेचं क्षेत्रफळ असतं। तर आपण इथल्या भाषेमध्ये पाहूया। एखाद्या आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्र होय। क्षेत्र म्हणजे ती जागा। पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन करणे म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय। समजा या ठिकाणी एखादा असा आयत दिलेला आहे किंवा चौकोन आहे, तर हा पृष्ठभागावर आता ही आपण आकृती काढलेली आहे, तर याची लांबी आणि रुंदी काढून हिनं ह्या पृष्ठभागावर किती जागा व्यापलेली आहे ह्याचं मापन करणं, त्याचं मोजमाप करणं म्हणजेच काय असतं, त्या आकृतीचं क्षेत्रफळ असतं। तर आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर वेगळं सूत्र असणार आहे। त्यानंतर चौरस असेल तर आता ह्याच्यामध्ये आयतामध्ये लांबी आणि रुंदी असते, चौरसामध्ये काय असतं, त्याच्या चारही बाजू समान असतात, मग त्याचं क्षेत्रफळ काढताना वेगळं सूत्र आपल्याला वापरावं लागतं, ते आता आपण पाहू। या ठिकाणी आपल्याला आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, कारण आयताला लांबी असते आणि रुंदी असते, त्यामुळे क्षेत्रफळ काय होणार आहे, लांबी गुणिले रुंदी। आता क्षेत्रफळामध्ये गुणाकार ही क्रिया करावी लागते। आपण परिमितीमध्ये बेरीज ही क्रिया करत होतो, एकूण लांबी मोजत होतो, तर या ठिकाणी आपल्याला ती व्यापेला भाग काढायचा आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे, त्यामुळे शक्यतो क्षेत्रफळामध्ये गुणाकार ही क्रिया येते। आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय होतं, लांबी गुणिले रुंदी। म्हणजे आपल्याला एखादा आयत दिलेला असेल आणि त्याची लांबी आणि रुंदी जर दिलेली असेल तर त्यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे, लांबी गुणिले रुंदीचा। त्यानंतर चौरस दिलेला असेल तर बाजू गुणिले बाजू। आता सगळ्याच बाजूंचा, चारी बाजूंचा असा गुणिले गुणिले गुणाकार करायचा नाही, तर दोन बाजूंचा बाजू गुणिले बाजू, म्हणजे त्याच संख्येने त्या संख्येला गुणल्यानंतर वर्ग येतो, म्हणजेच बाजू वर्ग करायचा आहे। चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग असं लक्षात ठेवायचं। एक बाजू घ्यायची आणि त्या बाजूचा आपण वर्ग करायचा आहे, वर्ग आपण शिकलेलो आहोत। तर पाहता चौरस हे काय आहे, क्षेत्रफळ मोजण्याचं प्रमाणित एकक आहे। आता जर त्याची लांबी जर आपल्याला मीटरमध्ये दिलेली असेल तर चौरस मीटर असं म्हणायचं त्याची, आणि ह्याच्यामध्ये जर दिलेली असेल तर बघा चौरसाचं क्षेत्रफळ मोजण्याचं चौरस सेमी किंवा चौरस मीटर हे काय आहे, प्रमाणित एकक आहे। आता आपल्याला परिमितीला हे असं चौरस हे लावायची गरज नव्हती, कारण आता जर आपल्याला लांबी रुंदी जर सेमीमध्ये असेल तर त्याच्या अगोदर लावायचं चौरस सेमी म्हणायचं, आणि जर आपल्याला लांबी रुंदी मीटरमध्ये दिलेली असेल तर चौरस मीटर, मीटर हे पुढे लावायचं, एकक हे अतिशय महत्त्वाचं असतं। तर आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, नमुना प्रश्न आपण तो पाहूया। एका चौरसाची परिमिती 80 सेमी दिलेली आहे, तर त्याचं क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल। आता या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे म्हणजे त्याची बाजू सेमीमध्येच असणार आहे। आता आपल्याला परिमितीवरून काय काढायचे आहे, पहिल्यांदा बाजू काढायची आहे। आता चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे, 4 गुणिले 1 बाजू। आता या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे, ती सूत्रामध्ये किमती ठेवायच्या। चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले 4, तर 80 भागिले 4 बरोबर काय झालेलं आहे, 20 सेमी त्याची बाजू आलेली आहे। आता आपल्याला बाजू माहीत झाल्यानंतर त्याचं क्षेत्रफळ काढणं सोपं जातं। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग। आता बाजू 20 आलेली आहे म्हणून 20 चा वर्ग, 20 गुणिले 20 बरोबर आलेला आहे 414 सेमी, पर्याय क्रमांक 1। तर अशा पद्धतीने आपण उदाहरणं सोडवणार आहोत। तर आता या ठिकाणी पहा, व्यवसाय 37 मधला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ 50 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे। आता 50 चौरस मीटरपेक्षा जास्त हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, आणि हे मीटर पण। आता आपण सगळे जर पर्याय पाहिले तर इथं मीटरमध्ये आहे, इथं मीटर आहे, इथं पण मीटर आहे, आणि इथं मात्र सेमी आहे। सेमी हे सेंटीमीटर हे मीटरपेक्षा लहान असतं, त्यामुळे हा पर्याय तर आपला येणारच नाही। मग आता ह्या बाकी पर्यायामध्येच विचार करायचा आहे। आता आकृतीचे क्षेत्रफळ या ठिकाणी काय आहे, आयत आहे, आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे, लांबी गुणिले रुंदी। या ठिकाणी लांबी 13 आहे आणि रुंदी 6 आहे, मग 13 गुणिले 6 किती आलेला आहे, या ठिकाणी 78 चौमीटर। आता ह्याचं पहा, हा चौरस दिलेला आहे, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, 8चा वर्ग आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे, 8चा वर्ग 64 या ठिकाणी चौरस मीटर, 64 चौरस मीटर। सेमी आहे, याचं काही करत बसायचं नाही। आता या ठिकाणी 7 मीटर बाजू आहे, ह्याचं क्षेत्रफळ जर काढलं तर किती येईल, 7 7 49 चौरस मीटर। आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, 50 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे, तर ह्या दोन अ आणि ब च काय आहे, क्षेत्रफळ 50 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे। फक्त अ आणि ब पर्याय क्रमांक 1।
तुम्ही सविस्तर वहीवर करून सोडवायचा आहे, सोपे प्रश्न आहे म्हणून सांगितलेलं नाही। आता प्रश्न दुसरा पहा, या ठिकाणी सोबतच्या आकृत्या 2 आकृत्यांमध्ये कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? सर्व चौरस बरोबर 1 चौ सेमी मापाचे आहेत। म्हणजे हे जे चौरस दिलेले आहेत ते सगळे काय आहेत? 1 चौरस मीटर मापाचे आहेत। म्हणजेच आता याचे चौरस मोजले तरी चालतील, किंवा आता बघा हे एक चौरस, हा 1 सेमी, हा 1 सेमी, 1 सेमी, म्हणजे ही पूर्ण बाजू 4 झाली। म्हणजे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 16 येणार आहे। किंवा हे चौरस मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 16 चौसेमी। आणि आयतामध्ये बी तसंच करायचं। जर आपल्याला बाजूचा गोंधळ जर लक्षात येत नसेल, अशा स्वरूपाचं दिलं तर चौरस मोजून घ्यायचे, ज्याचे चौरस जास्त ते जास्त। आता 1 2 3 4 5 6 7 8 8 दुने 16, ह्याचा पण 16चा आहे, 16 चौसेमी। म्हणजे याचं दोन्ही आकृत्यांचं क्षेत्रफळ समान आहे। पर्याय क्रमांक 3 येणार आहे। उत्तरामध्ये 2 दिलेला आहे पण तो येऊ शकत नाही। आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत। या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या आकृतीचे परिमिती केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते? म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे? फक्त परिमिती जर दिली तर त्याचं काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढता येईल असा कोणता पर्याय आहे तो आपल्याला पाहायचा आहे। आता आयतामध्ये आपल्याला लांबी रुंदी द्यावी लागते। नुसतं परिमिती दिली तरी एक बाजू आपल्याला फक्त काढता येते, त्याच्यामुळे पण येत नाही। आता चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे हे पण येणार नाही। त्रिकोणाचेही वेगवेगळे प्रकार आहेत। जर या ठिकाणी समभुज त्रिकोणाचं नाव दिलं असतं तर तो येऊ शकला असता। त्यानंतर आहे चौरस। आता चौरसाच्या चारी बाजू समान असतात, त्यामुळे त्याची परिमिती दिली असता आपल्याला त्याचं बाजू काढून त्यानंतर मग आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येतं, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। आता आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत। एका आयताकृती मैदानाची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी आपल्याला आयताकृती मैदान दिलेलं आहे। आयताकृती म्हणजे लांबी आणि रुंदी, त्याची लांबी किती आहे? 20 आहे आणि रुंदी आहे 10 मीटर। जर आपल्याला असा डायरेक्ट प्रश्न समजला नाही तर आपण अशी आकृती काढून घ्यायची आणि त्यानुसार प्रश्न सोडवायचा आहे। तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? आता हे मैदान कोणत्या आकाराचं झालेलं आहे? त्याला लांबी आणि रुंदी आहे, म्हणजे हे आयताकृती झालेलं आहे। मग या ठिकाणी आपण आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र वापरायचं आहे। त्यामध्ये लांबी जी दिलेली आहे ती लांबीच्या ठिकाणी लांबीची किंमत ठेवायची आणि रुंदीच्या ठिकाणी ही रुंदी ठेवून द्यायची आणि मग त्यांचा गुणाकार करायचा। 20/200 चौरस मीटर। या ठिकाणी हे मीटर दिलेलं आहे, मीटर द्यायला विसरायचं नाही। मग असा हा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 3। आता प्रश्न 5वा पहा पुढचा। 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंड 10 रुपये मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती रुपये होईल? या ठिकाणी 15 मीटर बाजू असलेला चौरसाकृती भूखंड म्हणजे जमिनीचा तुकडा। तर अशा पद्धतीने हा चौरसाकृती एक जमिनीचा तुकडा आहे आणि त्याची बाजू किती आहे? 15 मीटर आहे। तर आपल्याला त्याची किंमत काढायची आहे। तर किंमत काढण्यासाठी ही क्षेत्र किती होईल सगळं मिळून, म्हणजेच ह्या चौरसाचं आपल्याला क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल। म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू, 15चा वर्ग या ठिकाणी करून घ्यायचा आहे। बाजू दिलेली आहे 200 चौरस मीटर आलेला आहे। तर आता याची एकूण किंमत किती होईल बरं? एका चौरस मीटरला 10 रुपये आहे, तर 225 चौरस मीटरचे किती रुपये होतात? तर म्हणून 225 गुणिले 10 बरोबर आलेला आहे 2250 रुपये। पर्याय क्रमांक 2250 म्हणजेच पर्याय क्रमांक 3। आता प्रश्न 6वा पहा। एका चौरसाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी आहे, तर त्याची परिमिती किती असेल? आता हा आपल्याला चौरस दिलेला आहे आणि त्याचं काय केलेलं आहे? क्षेत्रफळ दिलेलं आहे, म्हणजे ह्याने व्यापलेली जागा दिलेली आहे 36 चौसेमी आहे, तर त्याची परिमिती किती असेल? तर आता हे आपल्याला क्षेत्रफळावरून त्याची काय करावी लागेल? बाजू काढून घ्यावी लागेल। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग 36 दिलेला आहे, बाजू वर्ग। आता हे वर्गमूळात टाकायचं म्हणजे ह्या 36चं वर्गमूळ काढून घ्यायचं, म्हणजे हा कितीचा वर्ग आहे? तर 6 आहे 36, म्हणून बाजू बरोबर 6 सेमी। आता आपल्याला बाजू माहित झाली चौरसाची, आता परिमिती आपण काढून घ्यायची आहे। मग चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू, 4 गुणिले 6 24 सेमी। पर्याय क्रमांक 2। आता प्रश्न 7वा पहा। या ठिकाणी 60 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर आहे, तर सभागृहाची रुंदी किती? या ठिकाणी हे सभागृह दिलेलं आहे आपल्याला आणि त्याची
क्षेत्रफळ 60 चौरस मीटर दिलेलं आहे आणि त्या सभागृहाची लांबी 12 मीटर दिलेली आहे, तर सभागृहाची रुंदी आपल्याला विचारलेली आहे। मग आपलं जे आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे ते सूत्र ठेवायचं, त्यामध्ये ज्या किमती ज्या त्या ठिकाणी ठेवून द्यायच्यात। आयताचे क्षेत्रफळ बरोबर 60 आहे ते इथं ठेवा, लांबीच्या ठिकाणी ठेवा गुणिले रुंदी। आता या ठिकाणी ही 12 इकडे गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यानंतर ते भागिले होणार आहे। 60 भागिले 12 बरोबर रुंदी, 12 पंच 60, 5 बरोबर रुंदी 5 मीटर ही काय झालेली आहे, ह्या आयताकृती क्षेत्रफळ असलेल्या सभागृहाची रुंदी आलेली आहे, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1। आता 8वा प्रश्न पहा, 7 मीटर उंच व 5 मीटर लांब कुंपणाच्या भिंतीस दोन्ही बाजूंना रंग देण्यासाठी 15 रुपये चौरस मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येईल। आता इथं बघा, हे जे कुंपण आहे ते 7 मीटर असं उंचीला आहे, त्याची उंची किती आहे त्या कुंपणाची 7 मीटर आणि त्याची लांबी किती आहे फक्त 5 मीटर। हे अशा पद्धतीची जर आकृती काढली तर कोणत्या प्रकारची आकृती तयार झाली बरं, आयताकृती, म्हणजेच कुंपणाची भिंत ही आयताकृती आहे। मग आपण या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी अशा पद्धतीने काढून घ्यायचं। लांबी 7 मीटर आहे, रुंदी 5 मीटर आहे, 7 गुणिले 5 35 चौरस मीटर ही एका बाजूचं कुंपण झालेलं आहे, त्याचं एका बाजूची भिंत झाली। आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूंना आपण रंग द्यायचा आहे, म्हणून 35 दुने 70 करा किंवा 35 गुणिले 15 म्हणजे एका बाजूचा 525 येईल आणि त्याची दुसरी बाजू 525 येणार, म्हणून 1050। किंवा असं करायचं डायरेक्ट, दोन्ही बाजूचं क्षेत्रफळ 70 चौरस मीटर म्हणून 70 गुणिले 15 1050, पर्याय क्रमांक 3। या कोणत्याही पद्धतीने केलं तरी तेवढंच येणार आहे। आता प्रश्न 9वा पहा, 25 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानावर हिरवळ टाकण्यासाठी 5 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल। या ठिकाणी 25 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती हे मैदान आहे आणि ह्या मैदानावर आपल्याला हिरवळ टाकायची आहे, तर मग आपल्याला ह्याचा अगोदर क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल की किती लागेल। मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग 25 चा वर्ग 625, 625 मी हे क्षेत्रफळ आलं आणि प्रति चौरस मीटरला म्हणजे एका चौरस मीटरला 5 रुपये असा खर्च येणार आहे। मग या ठिकाणी 625 चौरस मीटर आलेले आहेत, म्हणून 625 गुणिले 5 बरोबर आलेला आहे 3125, पर्याय क्रमांक 4। तर हे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, सोडवायचं आहे। जरी तुम्हाला फरशा वगैरे बसवण्याचं जे 10वं गणित आहे ते सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काढून घ्यायचं आणि त्याला परत 1 चौरस मीटर मापाची फरशी लागते, मग तेवढंच ते उत्तर येणार आहे 10वा प्रश्न। तशा पद्धतीने तुम्ही स्वतः सोडवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण क्षेत्रफळावरचा पूर्ण स्वाध्याय सुद्धा व्यवसाय या ठिकाणी पाहिलेला आहे।